हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे सोमवार आणि आज स्वयंपाक पण कमी आहे. आम्ही लागले स्वयंपाकाला. तर इथे भाजी आणि भात झालेला आहे. आई दादा काजल दिदी आहे, तिघांना उपवास असतो. मी पप्पा आणि मिस्टर आम्हाला तिघांना नसतो. तर इथे स्वयंपाक चालू आहे आणि थोडा राहिला आहे, पोळा बाकी आहे अजून. तर इथे दोन्ही दूध आहे, म्हशीचं आणि गाईचं. शंभू पण आला स्कूलमधनं. बाकीचं सगळं आवरलेलं आहे. आता फक्त जेवण करायचं आहे. आणि तर हा व्हिडिओ सोमवारचा आहे, कारण पण हा थोडा लेट येईल तुम्हाला, कारण मला एडिट करायला वेळ नाही भेटला त्यामुळे. तर आज सोमवार आहे, आईंचे पशुपतीचे उपवास चालू आहे. तर हा चौथा उपवास आहे, म्हणजे चौथा सोमवार आहे त्यांचा. तर चालला त्याची तयारी चालली आहे. शंभू पण चालला स्कूलला. तर हे 108 तांदूळ आहे, ते महादेवांना न्यावे लागतात. तरी ते कणकेचे 6 दिवे करायला लागतात आणि 5 ते मंदिरात ठेवावे लागतात. आणि एक दिवा घरी आणून आपल्या मेन दरवाजा असतो ना, तर त्याच्या बाहेर तो लावायचा असतो. आणि पोळी, तूप आणि गूळ याचा काला करून 3 लाडू करायला लागतात आणि 2 लाडू तिथे ठेवावे लागतात आणि 1 लाडू आपल्याला प्रसाद म्हणून खायला घरी आणायला लागतो. आई तेच बनवतात आता लाडू. चल सर्कल काढ. चल सर्कल बोलले मी तुला. तर शंभूला अभ्यास करायला खूप आवडतं. आल्या आल्या त्याला काय शिकवलं ते सांगतो स्कूलमधून आल्यावर. आणि उठल्या उठल्या मागतो, पाटी पेन्सिल दे, बाई नोटबुक दे, पेन्सिल दे. खूप अभ्यास करायला आवडतो त्याला. हॅलो, गुड इव्हिनिंग. नीट बोल, नीट बोल. नीट बोलायला लावलं तुला. नीट बोल. हसू नको, नीट बोल. नीट नाही बोलायचं. नाही बोलायचं का नीट? तू नाही बोलत. नीट बोल.
मला तू नाही आवडत, मला शिवदादाच आवडत. तूच आवडत. बोल असं बोल. तुला दिलंच नाही आम्ही ह्या वर्षी. रे 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 काय पुढं बाहेर कार्यक्रम जागरण आहे. बाहेर जागरण जायचं तुला जागरण. जाय बडबड करतो. बोल ना मेरे मम्मी को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. कसं लाईक करो. असं असं कर ती. असं कोणी करतं लाईक? असं करतात. हे बोट असं मध्ये घाल आणि असं वर कर. असं नाही रे, असं 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 कर ना. असं हे बघ. अरे हे मध्ये घाल. हे बघ, हे 4 बोट आहे ना, इकडे बघ. गुड इव्हिनिंग. तर चला आज संध्याकाळचा स्वयंपाकाची तयारी चालू आहे. झारलेले वडे, झारलेल्या वड्यांची भाजी करायची. अत्यंत भयानक गटासाठी केला. तिने दिवेश प्रभाकरच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार केली आणि या आयडीवरून तुम्ही आली रेनेला तिच्या कटासाठी पूर्ण संधी दिली. तिने लगेच त्या अपघाताची जबाबदारी घेणारा ईमेल दिवीजच्या नावावर पाठवला. तिला वाटलं एवढ्या मोठ्या गुन्ह्याला दिवीज प्रभाकर कधीच पकडू शकत नाही. एका इंजिनियरने केवळ आपल्या एकतर्फी प्रेमाचा बदला घेण्यासाठी, आपल्या तुटलेल्या हृदयाचा सूर उगवण्यासाठी, एका निर्दोष व्यक्तीला अडकवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठी धरलं. तिने थोड्या धमक्या दिल्या. वैयक्तिक विकासासाठी केला. इतकी हुशार होती की तिने पोलिसांना 6 महिने सुचवलं. पण इतकी मूर्ख ठरली की तिने एका छोट्याशा चुकीनं स्वतःला पुढे पाडलं. प्रेम आणि वेळ यांच्यापेक्षा वेळ चालते. बुद्धिमत्ता आणि कृती याच्यापेक्षा कमी अंतर असतं. रेनेची शहराची ही कहाणी आपल्याला हेच सांगते. कोणाच्या भावनेने पेटलेला माणूस त्यांच्याही मला जाऊ शकतो. तंत्रज्ञानाचा वापर जसा चांगल्या कामासाठी, लोकांच्या हितेसाठी होऊ शकतो, तसा तो विनाशासाठी होऊ शकतो. या घटनेने सिद्ध केली की कधी कधी सर्वात धोकादायक क्षेत्र म्हणजे एक हुशार. आता या प्रकरणामुळे रेने जोशीराव आणि गुन्हे दाखल झाले असून देशाच्या यंत्रणा तिच्याकडून अधिक चौकशी करत आहेत.
सांगा. ते वरण करायचं का? याला नाही टाकलं का? धना पावडर नाही काढली की? फोडणीचं वरण करता हे आमसूल वरण बट्ट्या गुळ द्या आता. सुद्धा हा काय खातोय सॉस हा वेडा आहे का तू पोळीसोबत खातो का आणणार कोण खाणार आहे आता मग तू खायचं. काय काय दिसते तू तयार झालेला बट्टा येते का बस जाणार नाही त्याला. देवाणार कच्चं आहे ते आता त्याच्यात कुकर नाही लावायचं ते. आता वेगळं करताय का मग हे पांचटपणा कोण करत बसेल असं उलट लवकर होत्या पातेल आटा आणि ते एकमेकाला जोडा मोठा लवकर होतं टाईम वेस्ट नाही जाणार असं. त्यालाच हे करायचं असतं वरतून हॅपी बर्थडे शंभू हॅपी बर्थडे टू यू मग काय बट्टी वरण बट्टी तुला येतं का तुला येतं नाही तू शिकवतो तर नको बच्चा हाय हॅलो गुड इव्हिनिंग. तर आजचा मेन्यू आहे दाल बट्ट्या. डाळ झालेली आहे बट्ट्या बनवत आहे आई आणि काय वड्याची भाजी पण बनवली अजून नाही. इकडे बघा शंभू कसा सॉस खातोय. हे असं काय असतं पागल. हाय हॅलो गुड इव्हिनिंग. तर इथे आजचा मेन्यू आहे दाल बट्ट्या. तर इथे बट्ट्या शिजत आहे वरण झालेलं आहे
तर तुम्ही या टेस्ट करायला खायला आणि तुम्ही ट्राय करा ब्लॉगमध्ये आणि पूर्ण ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. हो ते मोकळं झालं पाहिजे. तेल बनवावं लागतं ना. त्या दिवशी पाहिलं ना त्या म्हातारीचं, त्या म्हातारीने ग्लास नाही असं केलं. झालंय वाटतं गोळा आहे करून पाहा बरं. झालंय ना. नाही नाही 2 दिवस भिजलं म्हणलं झालं. आम्ही खरं तर आधी हे मिक्सीनेच करायचो पण आईंनी रील बघितली यूट्यूबला बघितलं तर त्या ग्लासनी करताय. तर 8 दिवसाची साई आहे ही. गाईचं आणि म्हशीचं दूध मिक्स येत आहे त्यामुळे त्याचा कलर येल्लो आलेला आहे. ते पण टाकत का दोन्हीचं होतं आपले. गवती चहा असं टाकू. करू का पण टाकू. नाही आम्ही कोणीच नाही नाही जाऊ द्या. कढी करायचं तुम्ही काय नाही कढी करणार. कढी कर पाकाची कढी. जरा काय लवकर मी आधी अचानक केलं ग्लासला. तर चला इथे झालं आहे तूप रेडी. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया आपण अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट.